छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात। तब्बल 1 महिन्यांच्या नंतर तेलंगणामधून कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला। इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य। कोरटकर महाराजांचा अवमान करतो, अटक झाली असेल तर सरकारनं सांगावं, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तेलंगणामधून कोरटकरला घेतलंय पोलिसांनी ताब्यात। कोरटकरला नागपूरच्या कोणत्या नेत्याचं संरक्षण होतं का याचीही चौकशी व्हायला हवी, अनिल देशमुख यांची मागणी। प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला, अमोल मिटकरींचा सवाल। कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश। कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क झालाय। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। व्हिडिओमधील वक्तव्याविषयी खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण। मात्र वक्तव्य मागे घेणार नाही, पण कोर्टानं सांगितलं तर माफी मागेन, कामराची भूमिका। खारमधील स्टुडिओच्या तोडफोडीच्या प्रकरणी शिंदे गटामधील अटक झालेल्या 11 जणांना जामीन मंजूर। कुणाल कामराचा शो झाला, त्या स्टुडिओची तोडफोड झाली आहे। विधान परिषदेमध्ये कुणाल कामराच्या प्रकरणावरून गोंधळ। कुणाल कामरा प्रकरणाला विरोधकांकडून वेगळं वळण। प्रसाद लाड यांचा आरोप, कामराला तात्काळ अटक करण्याची मागणी। कुणाल कामराने सत्य मांडलं, कामराने काहीही चुकीचं केलं नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर ती तोडफोड एसंशी गटाने केली, ठाकरेंची टीका। फडणवीस हे अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका। शिंदे गटाला काल मिरची का लागली, आदित्य ठाकरेंचा सवाल। कुणाल कामराने केलेल्या टीकेवरती ठाकरे गटामध्ये विसंवाद। आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याकडून टीकेचं कौतुक, तर कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावरती बोलू नये, अनिल परब यांचं वक्तव्य। कोरटकर सोलापूरकर यांच्यावरती सुद्धा कामराप्रमाणे वेगानं कारवाई करा, परवांची मागणी। कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओच्या नंतर द हॅबिटॅट स्टुडिओचं स्पष्टीकरण। कंटेंटमध्ये आमचा संबंध नाही, मात्र आम्हाला दोषी ठरवलं जात आहे। कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, हॅबिटॅटनं केलं स्पष्ट। काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेला द हॅबिटॅट स्टुडिओ, पुढील सूचनेपर्यंत कुठलाही बुकिंग्स घेणार नाहीये, हॅबिटॅटच्या व्यवस्थापनाचा निर्णय। कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना ठाण्यामध्ये आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभी नाका चौकामध्ये आंदोलन। नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पोस्टरवरती लाथा मारून कामराच्या विरोधात घोषणाबाजी। विधिमंडळ समित्यांची घोषणा उद्या होणार आहे। विधिमंडळ समित्यांची घोषणा होण्याची पार्श्वभूमी लक्षात घेता आता या सगळ्या प्रक्रियेला सुद्धा वेग आलेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचं एकमत झालंय। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्गही मोकळा झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।